मार्केटची स्थिती बघता मार्केट एवढं खाली का बरं पडत आहे असा आपल्या सगळ्यांच्याच मनात प्रश्न पडतोय. तर मार्केट खाली पडण्यामागं काही प्रमुख कारणे आहेत. अमेरिकेमध्ये जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प नावाचे व्यक्ती बहुमताने निवडून आले आणि जॉय बायडन यांची सत्ता गेली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला दिलेल्या काही कमिटमेंट फुलफिल करण्यासाठी ते बऱ्याच साऱ्या गोष्टींवरती ड्युटी आकारतीलच, पण जाता जाता जॉय बायडन यांनी ज्या क्रूड ऑइलवरती ड्युटीज लावलेल्या आहेत की ज्याच्यामुळे क्रूड ऑइलचे भाव वाढलेले आहेत आणि भारतासारख्या देशामध्ये क्रूड ऑइल हे मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट केलं जातं. साहजिकच जेव्हा क्रूड ऑइलचे भाव वाढतात तेव्हा महागाई तर वाढणारच, त्याचबरोबर FIIs मोठ्या प्रमाणावर सेलिंग करत आहेत. मग आम्हीही प्रॉफिट बुक करून बाहेर पडू का? तर नाही. मार्केट जेव्हा पडत असतं तेव्हा आपण आपली गुंतवणूक वाढवली पाहिजे. बघा, जेव्हा फूड डिलिव्हर्ड कंपन्या एखाद्या ऑर्डरवरती 20% डिस्काउंट देतात, तुम्ही लगेच फूड ऑर्डर करता. ऑनलाईन शॉपिंग कंपन्या 50% ऑफ देतात, तर तुम्ही एखादी वस्तू लगेच विकत घेता. लॉजिक तेच आहे. मार्केट स्वस्त झाले, संधीचा फायदा घ्या आणि इन्व्हेस्टमेंट वाढवा. किंवा SIP करत असाल तर एक SIP एक्स्ट्रा घ्या. लमसम अमाऊंट असेल तर तीही इन्व्हेस्ट करा. लक्षात घ्या की मार्केट जेव्हा पडत असतं तेव्हा आपल्याला पैसे टाकायचे आहेत, काढायचे नाहीत. सो स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे इन्व्हेस्टेड. थँक्यू.